फोटो काढून निर्भीड पत्रकार म्हणताय की नाही, मग माझं तर पेपरमध्ये टाका, फोटो टाकून दाखवा मला. तर इचलकरंजीतल्या लोकांना माझं ओपन चॅलेंज आहे, रस्त्यावर त्यांनी उतरावं आणि खड्ड्यांचे व्हिडिओ करून टाकून दाखवावं. कुणाच्या अंगात दम असला तरी व्हिडिओ करून टाकून दाखवायचं मला. कमेंटमध्ये शिवाय द्यायला लई सोपं असते रे, तर व्हिडिओ करून टाकायचं म्हणल्यावर तुमची फाटून 4 होत्या नाही. आणि मला माहिती आहे की व्हिडिओ करून टाकल्यानंतर 2 दिवसात काही रस्ता होणार नाही आहे. आणि जी व्हिडिओ कोणासाठी आहे माहिती आहे काय, तुमच्याकडे ह्याच रस्त्या नावानं मतदान मागायला येतात नाही, त्यांच्यासाठी हे सगळे व्हिडिओ आहे. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका थोडं. आणि इचलकरंजीत मी आजपर्यंत 4 ते 5 क्रिएटर तेवढी बघितल्यात की ती रस्त्याचे व्हिडिओ करून टाकायला लागल्यात. आणि आपला आदिभाऊचं पण त्यात आहे, आणि आदिभाऊनं तर व्यवस्थित टाकला सोडा. तर बाकीच्यांचं कसं आहे, लाईक फॉलो व्हिडिओ मिळवण्यासाठी असे तसे. आणि मी काय म्हणतोय की माझं सगळीकडे व्हिडिओ पोचावं, सगळ्यांना कळावं बाबा काय विषय चालू आहे इथं, तुम्ही जरा विचार करावा त्याबद्दल. एवढाच विषय आहे माझा. मी मागाशी गेलतो महासत्ता चौकात ऑर्डर द्यायला. नावालाच बघतो ते महासत्ता चौक आहे, तिथं महासत्ता पेपरवाले पण आहेत. आणि महासत्ता चौकात एवढा मोठा गड्डा आहे की नाही, पेपरवाल्यांना कळायला पाहिजे का नको की टाकावं बाबा. पेपरात टाका की तुम्ही फोटो काढून निर्भीड पत्रकार म्हणताय की नाही, मग महासत्ता पेपरमध्ये टाका, फोटो टाकून दाखवा मला. आणि म्हणून सांगाले महासत्ता पेपर महासत्ता चौक म्हणतायचं, आणि महासत्ता नावाचं काय नाहीच आहे, नुसतं खड्डे असं चौक वाढवल्यात. पहिला बरोबर आहे, चौक होता बारका, नंतर ते अतिक्रमण काय असेल ते सगळं काढून वाढवले आहेत. तर विषय काय आहे, जो खड्ड्याचा विषय आहे. चौकात एवढा मोठा असं माणूस पुरल त्यात जाऊन एवढा मोठा. आणि आदिभाऊनं पण ते कवर केला व्हिडिओमध्ये. बघा आता जाऊन काय करतं. व्हिडिओ आणि माझी ID सेव्ह करून ठेवा. आणि कधी जर तुमचा योग आलाच की खड्डा इथं आहे बाबा आणि त्याचा व्हिडिओ करून टाकायचा आहे, मला टॅग करा तिथं. मी पण तुमचं पोस्ट माझ्यावर मेन्शन करतो, किंवा स्टोरी लावतो, किंवा त्याचं स्टोरी बिल काय करते ते करतो तिथे.